मीरा रोड से बड़ी खबर सामने आई है, जहां काशीगांव पुलिस स्टेशन की अपराध शाखा टीम ने देशी कट्टा बेचने आए आरोपी को पकड़ने में सफलता हासिल की है। काशीगांव पुलिस ने इस आरोपी को उस वक्त गिरफ्तार किया जब ये फाउंटेन होटल पर देशी कट्टा अग्निशस्त्र का जिंदा कारतूस बेचने गया था। पुलिस को इस मामले में गुप्त सूचना मिली थी कि एक व्यक्ति देशी कट्टा बेचने आने वाला है। प्राप्त सूचना के अनुसार पुलिस ने जाल बिछाया और शक के आधार पर इस व्यक्ति की तलाशी ली। उस दरमियान आरोपी शिव कुमार जयराम पासवान के पास से एक देशी कट्टा अग्निशस्त्र व एक जिंदा कारतूस बरामद किया गया। ये आरोपी उत्तर प्रदेश के फतेहपुर का रहने वाला है। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया। वहीं इस मामले में काशीगांव पुलिस स्टेशन में धारा 225/2024 भारतीय हथियार सन 1959 की कलम 3/7 में महाराष्ट्र पुलिस अधिनियम धारा 37(3)135 के तहत मामला दर्ज किया गया है। अग्निशस्त्राचा साठा जप्त करण्यात आला आहे। काशीगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक व्यक्ती वेपन विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती पोलीस कॉन्स्टेबल मंगेश रक्षे यांना मिळाली होती। त्यानुसार काशीगाव पोलीस स्टेशनच्या टीमने त्या ठिकाणी सापळा रचला। साधारणतः रात्री 12:30च्या सुमारास एक इसम शिवकुमार जयराम पासवान हा त्या ठिकाणी आला। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक राऊंड जो आहे तो मिळून आलेला आहे। तो कट्टा तो एका व्यक्तीला विक्रीसाठी त्याने आणलेला होता। गोलू कुमार म्हणून एक आरोपी आहे, त्याच्याकडून तो विकत घेतलेला होता आणि या ठिकाणी विक्री करणार होता। या प्रकरणात किती एकूण गुन्हेगार आहेत आणि त्यांच्या अगोदर देखील असे गुन्हे दाखल आहेत? या प्रकरणात सध्या एकच व्यक्ती अटकेत आहे, त्याला 6 ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि दुसरा आरोपी जो आहे त्याच्या आपण शोधत आहोत। जो आरोपी अटक आहे त्यावर यापूर्वीचे गुन्हे नाहीत आहे, आपल्याकडे रेकॉर्ड मिळालेले नाही, पण अजून यूपी मध्ये कुठे रेकॉर्ड आहे का ते आपण शोध घेतोय। फतेहपूरहून आलेला आहे आणि त्या ठिकाणी आरोपी जो होता गोलू कुमार याकडनं ते आणलेलं होतं। या ठिकाणी तो विक्रीसाठी घेऊन आलेला होता।